सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. परभणी महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण सर्वजण व्यासपीठावरील मेघनाताई, आदरणीय भरोसे साहेब, वरपुडकर साहेब, बोलीकर साहेब, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, माझ्या समोर उपस्थित सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, खरं तर कालच आपल्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांनी आपल्या समोर विकासात्मक दृष्ट्या या परभणी शहराला भारतीय जनता पार्टीची कशी प्रगतीची साथ हवी आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तुम्हा सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली. खरं तर मी येत असतानाच तिथली असणारी परिस्थिती काय, राजकीय काय समीकरण होऊ शकतील, या सर्व गोष्टीचा आढावा घेत इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि मग यामधून एक गोष्ट फार महत्वाची लक्षात येते की तुम्हाला आम्हाला सर्वांना अधिक काम करण्याची गरज आहे. येणारे 8 ते 10 दिवस जे आता शिल्लक आहेत, या दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बूथ लेवलवरती जाऊन खालीपर्यंत मतदारांपर्यंत जाणं, मतदारांना हे समजून सांगणं की भारतीय जनता पार्टीच का, कमळ हे चिन्ह आणि त्यासमोरील बटन दाबायचं का, अतिशय सोप्या भाषेमध्ये हे तुम्हाला मला सर्वांना सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. अनेक विषय सांगता येऊ शकतात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की प्रगतीची साथ जर कोणाला हवी असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही, हे तुम्हाला प्रत्येकाला समजून सांगितलं पाहिजे. तेवढी वर्ष हा संपूर्ण भाग आणि या भागामधील असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच गोष्ट लक्षात येते की तुम्हाला आम्हाला सर्वांना विकासाच्या दिशेने आम्हाला पाऊल उचलायचं आहे. आणि विकासाच्या दिशेने जर पाऊल उचलायचं असेल तर हीच एक संधी आहे. भावनिक आव्हानं बळी पडू नका, हे लोकांना पहिलं सांगितलं पाहिजे. या अगोदर तुम्ही आम्ही सर्वजण जाणताय, या भागातून निवडून येणारे प्रत्येक लोकप्रतिनिधी हे भावनिक आवाहन करतात आणि मग त्या भावनिक आव्हानांना सर्वच्या सर्व मतदार जे आहे ते मतदारांना त्या दिशेने जाणं हे असं वाटतं की हो नाही हे खरं आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी जी भावनिक आवाहन करतात त्यांना थोडंसं दूर सारलं पाहिजे. या भावनिक आव्हानांपासून मतदारांना एकदा संधी ही भारतीय जनता पार्टीला द्या, हे आपण सांगितलं पाहिजे, हे पटवून दिलं पाहिजे. 2014ला महाविकास आघाडीचं त्यावेळेचं असणारं युपीएचं सरकार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या वेळेला एनडीएचे त्यावेळेच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले, त्यावेळेला त्यांनी संपूर्ण देशामध्ये प्रवास केला आणि त्यांनी प्रत्येक देशातील असणाऱ्या नागरिकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की मला एकदा संधी द्या, माझ्या विचारधारेला एकदा संधी द्या. मानवता आणि एकात्मवाद या दोन्ही विषयाला घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये या देशाला एक वेगळी दिशा देईल. स्केल आणि स्पीड या तीनही गोष्टी एकत्र घेऊन जाऊन
या देशातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण होईल यासाठी मी माझ्या जीवनामध्ये मला मिळालेल्या संधीचा योग्य प्रकारे वापर करेन. मी प्रधान सेवक म्हणून काम करेन, हे त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये सांगितलं. त्यांना संधी मिळाली, जनतेने संधी दिली. त्यावेळेचा काळ तुम्ही आठवा. एक स्लोगन पूर्ण सर्व ठिकाणी प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच स्लोगन होतं, हर हर मोदी. काय होतं? हर हर मोदी, घर घर मोदी. अशाच पद्धतीने एक उठाव हा संपूर्ण देशभरामध्ये झाला. आताही या परभणीमध्ये अशाच पद्धतीने तुम्हाला आम्हाला सर्वांना घरोघरी एकच गोष्ट सांगितली पाहिजे, तुमची आमची भाजपा सर्वांची. का सांगितलं पाहिजे हे मी का सांगतोय लक्षात घ्या. लोकांना हे पटवून दिलं पाहिजे की काँग्रेस पूर्वीच्या असणारी सर्व मंडळी बदल कसा होतोय, तुमचे आमचे जीवन सुखमय कसं होत आहे हे पटवून दिलं पाहिजे. याच भागांमध्ये 2014च्या अगोदर जवळजवळ 6 ते 8 तास, मला असं वाटतं त्यापेक्षा जास्तच असेल, परंतु 6 ते 8 कमीत कमी तास हे लोड शेडिंग होतं. लोड शेडिंग याचा अर्थ लाईटच नसायची, लाईट गुल असायची. परंतु 2014च्या नंतरचा काळ लक्षात घ्या. तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही आम्ही सर्वजण, मला आठवण यासाठी आली की मी तिथे बसलो होतो आणि एकदम छानपैकी हवा आली. छानपैकी हवा आल्यानंतर लक्षात आलं लाईट आहे बाबा इथे. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ 24 तास 24/7 ही लाईट आज ग्रामीण भाग असो किंवा शहरी भागामध्ये आहे. लोक विसरत आहेत. लोकांना हे आठवण करून दिलं पाहिजे की हे पूर्वीचा काळ आठवा. काँग्रेसला मतदान का करावं? करूच नाही, कारण या माणसाने आपल्यासाठी काही केलेलं नाही हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. पूर्वीचा काळ आठवला पाहिजे. पूर्वी ही सर्व मंडळी फक्त घोषणा करायची आणि घोषणांच्या व्यतिरिक्त काहीच करायचे नाही. गरिबी हटावचा नारा द्यायची. आम्ही गरिबी हटवणार आहे हे ते सांगायचे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने असे अनेक योजना माता भगिनींसाठी केल्या, प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांसाठी केल्या. आणि आज काय परिणाम आहे? आज 130 कोटी जनतेपैकी जवळजवळ 25 कोटी लोक ही दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून. हा बदल असा नाही झाला. यामध्ये विचारधारा ही सर्वात मोठं काम करते. भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा शेवटच्या व्यक्तीपर्यंत, सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे. काँग्रेसचे नेते त्यावेळेच्या काळामध्ये हेही सांगायचे की दिल्लीतून पाठवलेले पैसे खालीपर्यंत जाईपर्यंत त्यापैकी फक्त 1 रुपयापैकी 15 पैसे शिल्लक राहतात, हे ते सांगायचे. लक्षात घ्या. परंतु त्यावेळेच्या काळामध्ये हे काय होत होतं तर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होता. मध्ये असणारे दलाल या सगळ्या गोष्टी कुठेतरी पळवून घेऊन जात होते. परंतु आज डिजिटल इंडियाच्या माध्यमातून दिल्लीतून पाठवलेला 1 रुपया खालीपर्यंत 1चा 1 रुपया तसाच्या तसा जातोय. ही डीबीटी सिस्टीम सुरू झाली. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत समजून सांगितल्या. हा बदल जो आहे, हा केंद्रात झालाय. केंद्रामध्ये झालेला आहे. एनडीएचं सरकार आलंय. राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार आलंय. आणि आता परभणी शहरामध्ये सुद्धा त्याच विचाराचं सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून कमळासमोरचं बटन दाबणं हे गरजेचं आहे. हे आपण कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हेही सांगितलं पाहिजे
की तुम्ही आम्ही सर्वजण देशभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण हे सर्व ठिकाणी सुरू आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भामध्ये अनेक जण चर्चा करतात, परंतु या सगळ्या गोष्टीला इलाज काय असू शकतो? वीज निर्मिती करण्यासाठी जी इंधनं लागतात आणि या इंधनाचा वापर केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं आणि या प्रदूषणाचे असणारे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम तुम्ही आम्ही सर्वांच्या जीवनावरती मोठ्या प्रमाणात होतात. एक देवेंद्र फडणवीस सारखा एक नेता, भ्रष्टा नेता, ज्याला पुढचं कळतंय, त्यांनी काय विचार केला हे लक्षात घ्या. ही वीज निर्मिती येणाऱ्या काळामध्ये अपारंपरिक दृष्ट्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून करता येऊ शकली तर मोठ्या प्रमाणामध्ये विजेचं उत्पादन हे सुद्धा अत्यंत कमी पैशामध्ये होईल आणि त्याचबरोबर आपल्या या देशामधील असणारं प्रदूषण कमी करण्यामध्ये त्याचा सर्वात मोठा हातभार लागेल असा विचार जर कोणी केला असेल तर ते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलाय. हे आपण सर्वांनी त्याचा परिणाम सुद्धा दूर झाला. हे केल्यामुळे काय झालं? गेली 20 वर्ष तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहे विजेचे दर हे प्रत्येक वर्षी वाढताना दिसत आहे. हे वाढणारे दर यामुळे गेल्या काही वर्षामध्ये कमी व्हायला लागले. हा जो परिणाम आहे प्रत्येक देशामधील आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं हे काम फक्त ना फक्त केंद्रात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार करत आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार करत आहे. हे आपण सर्वांनी लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे आणि याही महानगरपालिकेमुळे त्यामुळे एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून कमळाला मतदान करणं हेही अत्यंत गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्याकडे आता 7-8 जास्तीत जास्त दिवस शिल्लक आहे. देशाचे पंतप्रधान जवळजवळ 24 तासापैकी 16-18 तास काम करतात. देवेंद्रजी सुद्धा 24 तासापैकी 16 तास काम करतात. ही सर्व नेते मंडळी एवढा वेळ देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी देतात. तुम्ही आणि आम्ही सर्वजण या सगळ्या गोष्टीला एक गोष्ट लक्षात ठेवून हे मतदान जे आहे 15 तारखेला होणारं मतदान जे आहे ते एखाद्या भागातील असणारा नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही. हे मतदान तुमचा आमचा पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारं मतदान आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हे 8 दिवस या 8 दिवसामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रभाग नियाय आपल्याकडे ज्या पद्धतीने ज्याच्याकडे जबाबदारी दिली आहे त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणच्या उमेदवाराला प्रत्येकाला घरोघरी नेऊन आपलं मतदान पॅनल टू पॅनल हे होणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येकाने सिंगल मतदान कोणीच मागायचं नाहीये. मागत असताना 4 मतदान ही मागितली पाहिजे हे वारंवार सांगितलं पाहिजे आणि पॅनल टू पॅनल मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करायला हवा. आपलं मतदान बूथवरती 51% लढाई तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकायची. 51% लढाई जिंकणं याचा अर्थ काय? तो होणाऱ्या मतदानाच्या 50%पेक्षा जास्त मतदान हे कमळासमोर कसं होईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला खात्री आहे परभणीमधील असणारे तुम्ही सर्व कार्यकर्ते जे अत्यंत कडवट कार्यकर्ते कर्मठ कार्यकर्ते तुमच्याकडून अपेक्षा आहे काहीतरी वेगळं परिवर्तन घडणं हे फार गरजेचं आहे. आणि या भागामध्ये परिवर्तनाची सुरुवात जेव्हा परिवर्तनाची सुरुवात ही आपल्याचकडून झाली आहे, आपल्याच विभागांमधून झाली आहे हेही आपण सर्वांनी लक्षात घ्या. त्यामुळे मी इथे आपल्या सर्वांना फक्त एवढंच सांगायला आलो आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपल्याकडे मी जबाबदारी द्यायला आलो आहे की तुम्हीच ते शिलेदार आहात की या परभणी शहराला महापौर हा भारतीय जनता पार्टीला देण्याचं स्वप्न हे वर्षानुवर्ष अनेकांनी पाहिलं आहे आणि आता ते आलंय, ते टप्प्यात आलंय.
एकदम 8 दिवसावरती आलाय. तुम्ही जेवढा प्रयत्न कराल त्या प्रयत्नानेच ते होणार आहे. आणि लोकांची इच्छा आहे, लोकांना असं वाटतंय की होय आम्हाला मतदान भारतीय जनता पार्टीला करायचं आहे. लोकांना असं वाटतंय की आम्हाला मतदान नरेंद्र मोदीजींच्या पार्टीला करायचं आहे. लोकांना असं वाटतंय की त्यांनी मतदान देवेंद्र फडणवीस यांच्या पार्टीला करायचं आहे. तुम्ही यामध्ये किती मेहनत घेताय त्यावरतीच हे सर्वच्या सर्व या पूर्ण निवडणुकीची मदार अवलंबून आहे. माझी खात्री आहे की तुम्ही सर्व कार्यकर्ते, व्यासपीठावरील असणारे सर्व नेते मंडळी एकत्रपणे संघटित होऊन या पूर्ण दिवसांमध्ये पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने खाली उतरा आणि वाट पाहतोय. इथला असणारा मतदार हा तुमची वाट पाहतोय. 15 तारखेला होणारा मतदान त्यांना विनंती करा. 15 तारखेला एक दिवस त्यांनी कमळ लक्षात ठेवलं पाहिजे. देवेंद्रजी नेहमी सांगतात एक दिवस, या 15 तारखेला एक दिवस कमळ तुम्ही लक्षात ठेवा. 5 वर्ष आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून हे परभणी शहराकडे लक्ष ठेवतील, परभणीच्या विकासाकडे लक्ष ठेवतील. तिथल्या असणाऱ्या ड्रेनेज लाईन्स असतील, तिथले असणारे रस्ते असतील, तिथल्या असणाऱ्या सर्व सुविधा या नागरी सुविधा अधिक गतिमान करण्यासाठी त्यासाठी देवेंद्रजींचं सरकार जे आहे ते कटिबद्ध राहील त्याची मी तुम्हाला खात्री देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.